गुड मॉर्निंग गाईज. हाय, आजचा लुक मला असं वाटलं की मी आज छान दिसते, त्यामुळे मी म्हटलं आज व्हिडिओ काढावा. आत्ता आपण चाललो आहे ऑफिसला आणि नेहमीप्रमाणे मला उशीर झालेला आहे, तर आता मी पळत चालली. ज्या दिवशी मला गरज आहे आणि मला लिफ्ट भेटेल असं होऊ शकत नाही. आता पळत जाऊ. लिस्ट बघा, हे चाललं आहे लिफ्टमध्ये सामान भरायचं चाललं आहे. लिफ्टमध्ये सामान भरायचं चाललं आहे. चला आता जाते ऑफिसला, काम करते, तुम्हाला नंतर भेटते. उशीर झाला होता त्याच्यामुळं चुपचाप ऑफिसमध्ये जाऊन बसले. थोडंसं बघितलं मी नक्की कसा अवतार झाला आहे, काय केस बीस सावरले, थोडीशी लाजले आणि थोडंसं कामाला लागले. तेवढ्यात चहावाले भैया आले आणि मी विचार करते की चहा मला का भेटत नाही आहे, म्हणजे नाही का त्यांचं कसं असतं सिस्टम, पहिल्यांदा चहा घेऊन येतात, मग लेमन टी घेऊन येतात, मग कॉफी घेऊन येतात आणि मी पिते लेमन टी. आता मी विचार करते की आत्ता येतील माझ्याकडं, मग येतील, पण भैया काय माझ्याकडे याय नाहीत, बहुतेक ते मला विचारले. मग मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं की अरे भैयांनी तर मला चहाच दिला नाही. मग ती मध्ये आली आणि ती मला बोलली की वर्षा, असं गप्पा बसून चालत नाही, त्यांना आवाज द्यावा लागतो, नुसतं वाट बघून ते काय येणार नाहीत ऑटोमॅटिकली तुझ्या जागेवरती. त्याच्यामुळं मग तीच आली मध्ये आणि तिनंच त्या भैयांना आवाज दिला, तिनंच सांगितलं की तिला चहा द्यायचा राहिला आहे आणि मग फायनली ते घेऊन आले आपल्याला लेमन टी. त्यांना थँक्यू म्हटलं, थोडंसं लेमन टी टेस्ट केलं. आता माझ्या शेड्यूलमध्ये मी अजून एक नवीन गोष्ट ॲड केली आहे. थोडंसं हेल्दी बनण्यासाठी मी काय करते, मी थोडंसं पाण्यामध्ये रोज चिया सीड्स टाकते. तर नॉर्मल पाणी पिऊन घेतलं आणि माझ्यासमोर जी बॉटल ठेवलेली आहे ती चिया सीड्सची आहेत. ह्या चिया सीड्स वाई नॅचरल्स नावाचा एक ब्रँड आहे आपल्या वाईचा. ते लोक असं म्हणजे नाही का घरगुती ऑर्गॅनिक पद्धतीच्या चिया सीड्स बनवून विकतात. तर खूप चांगला आहे, मला आवडतो. म्हणजे मी रोज 1 चमचाभर चिया सीड्स ऑफिसच्याच पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून ठेवते. तर मग ते काम केलं आणि आजच्या दिवसाच्या ऑफिसला सुरुवात केली. लंच ब्रेकचा टाईम झाला आहे आणि आज मी डब्याला बनवलेत मस्त आलू आणि मटारचे पराठे. नंदला मटरचे पराठे आणि यूट्यूबला कुठेतरी पाहिलेलं, त्याला खायची इच्छा झालेली, पण माझ्याकडे थोडेसे वाटाणे कमी होते, त्यामुळे मी म्हटलं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह आपला एक पराठा ट्राय करू, म्हणून मी त्यात बटाटा किसून टाकले आणि छान झालं आहे. त्याच्यासोबत चटणी काय आणली नाही, त्याच्यामुळे आता आपण चाललो आहे दही आणायला. एक दह्याचा छोटासा डब्बा घेते आणि आज मस्तपैकी पराठे एन्जॉय करूया. हे बघा, हा दह्याचा डब्बा घेतला आहे, किती छान क्यूटचं पॅकेजिंग आहे, ब्रिटानियाचा आहे. तर आणि ना मला आजकाल स्वतःवरती जरा जास्तच प्राऊड वाटायला लागलं आहे, कारण किती दिवस झाले यार, 34-35 दिवस झाले आपण कंटिन्यू व्हिडिओ करतो आहे आणि मला असं वाटायचं की यार नाही, यूट्यूब नाही होऊ शकत, यूट्यूब खूप डिफिकल्ट आहे. पण एक रिअलायझेशन असतं ना की बाबा नाही, वर्ष आता करायचं आहे. तर मग मी आता इतके दिवस झालं कंटिन्यू व्हिडिओ टाकते आणि छान वाटतं. आता ही मस्त थंडगार दही, गरम पराठा, मज्जा येणार आहे. मी थोडंसं ऑफिसमध्ये जास्त नाही बोलू शकत, पण मी तुम्हाला थोडासा पराठा दाखवेल मी कसा बनवला. हे धरावर, असं धरावर 1 मिनिट. आज तुम्ही धरा ना 1 मिनिट. 1 मिनिट थांबता. नाही सगळं नाही, हा सगळं मला अजून येते ते फिश येते. फिश पण आहे, मग येऊ दे ना फिश. हे बघा, थांब ना, स्पून आहे, स्पून. आज आमच्या टिफिनमध्ये सगळ्यांच्या खूप खायला चपाती छान आहे. काय अंडा मसाला, चिकन, बोंबील मसाला आणि माझ्या एकटीच जरा हिरवं जरा राईस आणि चपाती आणि हे आलू आणि मटरचा पराठा आणि हे ब्रिटानियाचं दही. आमच्या